हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सियांश मम्मामध्ये. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेच होते की सोमवारी मला डॉक्टरांकडे जायचं आहे, अपॉइंटमेंट आहे. सो त्याच्यासाठीच तिथं मी म्हणजे तयारी चालू आहे माझी. सकाळी उठले आणि वंशला टिफिन वगैरे बनवले आणि त्याला सोडून आले स्कूलला. त्याच्यानंतर आता बेड वगैरे नीट करते. आणि आज सोमवार असल्यामुळं पूजा पण आहे आणि पूजा आज ह्यांना सांगितले मी करायला. आणि नाश्ता करणार होते, पण हे बोलले की नाश्ता वगैरे आता करत बसू नको, लेट होणार. कारण ह्यांची पण अपॉइंटमेंट होती डॉक्टरांकडे, डेंटिस्टकडे. त्याच्यामुळं 9 वाजता होतं. त्याच्यामुळे हे बोलले की आता नाश्ता वगैरे करत बसलं इथंच लेट होणार. चहा आणि टोस्ट तेच खातो मी. मग ह्यांच्यासाठी चहा बनवले आणि सियासाठी दूध गरम केले आणि माझ्यासाठी कॉफी. माझा तर आज उपवास होता. तेच लवकर लवकर केले, कारण अजून मला आणि सियाला आंघोळ करायचं बाकी होतं, रेडी व्हायचं होतं. त्याच्यामुळं इथं मी लवकर लवकर कामं करत आहे. आणि बाकीची जे घरची कामं आहेत ते मी आल्यानंतर करणार आहे. स्वयंपाक वगैरे आणि झाडू पोछा हे आता काही मी करत बसणार नाही, कारण ते इथं करत बसलं की लेट होणार. मी ॲक्च्युली ना 10:30ला जायचं असं विचार केलते. तोपर्यंत म्हणजे किचन क्लिनिंग आणि झाडू पोछा वगैरे होतं. फक्त स्वयंपाक एवढं राहते, ते आल्यानंतर करूया. पण हे बोलले की नाही, मला 9 वाजता माझं अपॉइंटमेंट आहे, चल मला तसंच तुम्हाला तसंच तिथं सोडून मग मी पण जातो असं बोलले. त्याच्यामुळं मी इथं फक्त आता एवढं चहा वगैरे बनवून रेडी होऊन जाणार आहे आणि स्वयंपाक वगैरे आल्यानंतर करणार आहे. आता आमच्या दोघांची अंघोळ झाली आहे. तिला रेडी करायले मी. आज तिला स्कूलला नाही पाठवले, कारण ना तिथं आम्हाला म्हणजे तिचं 12 वाजता सुटतंय ना, त्याच्यामुळं तिला आज नाही पाठवले. कारण तिथं हॉस्पिटलमध्ये लेट वगैरे झालं तर परत तिला घ्यायला यावं लागतं धावत. आणि तिला ना अजिबात आवडत नाही सुट्टी घ्यायला. तिला बोलले की मी टीचरला मेसेज करते, तू टेन्शन नको घे, टीचर काय बोलत नाही आहे, मी कॅलेंडरमध्ये पण लिहिते म्हटल्यानंतर ती रेडी झाली. आणि इथं सांगते तिला मी, आपण हॉस्पिटलला चाललो, फिरायला नाही चाललो. नॉर्मल कपडे घाल म्हणून तर ऐकतच नाही. मला हेच पाहिजे, न्यू कपडे पाहिजे. आणि एकच कपडे सारखं सारखं मग घालायला नको बोलते. दुसरं पाहिजे तिला. हिला कुठं तर जायचं आणि हिला रेडी करायचं म्हटलं तर मला इतकं टेन्शन येतं ना, सांगितलेलं ऐकत नाही. म्हणजे जेव्हा छोटे असतात ना मुलं, तेव्हा आपण जे कपडे घालतो ते घालून गप्प बसतात. पण मोठी झाल्यानंतर स्वतःला जे तेच पाहिजे. सांगितलेलं तर ऐकतच नाही. वंश आमचा अजून एका टाईमला ऐकतो, पण ही ऐकतच नाही. नको म्हणून रडत बसते, नाहीतर जिद करते, मी नाही येत जा. मी तेच सांगत होते तिला, पप्पा ओरडतात, लेट होतंय, लवकर रेडी हो. पण ऐकायला रेडीच नाही. मला हेच कपडे पाहिजे, तेच पाहिजे, हे नको ते नको. तेच इथं चालू आहे इथं. फायनली सियाला रेडी केले. त्याच्यानंतर मी रेडी झाले आणि तसंच हे मागून आवाज येत होते, चल लवकर, लेट होतंय, किती उशीर करायला तुम्ही दोघं म्हणून. मी म्हणले झालं 2च मिनिट आणि लवकर विंचरून घेतले. आणि जास्ती काय इथं मी रेडी होत बसले नाही. हॉस्पिटलला तर जायचं होतं. बेसिक मेकअप केले
म्हणजे लिपस्टिक लावले, सिंदूर लावले आणि इयरिंग, छोटेसे इयरिंग्स घातले आणि माझं बॅग घेतले. चल आले मी. चला आता मी निघतो. तिथं कर. हॉस्पिटलमध्ये मी काही शूट केले नाही कारण तिथं खूप गर्दी होती. त्याच्यानंतर हॉस्पिटलवरून घरी येताना भूक लागलेली होती म्हणून आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथं ना सिया रुसून बसलेली कारण तिला पिझ्झा पाहिजे होतं. इथं मेन्यू कार्डमध्ये होतं पण आम्ही जेव्हा म्हणजे ऑर्डर दिलो ना तेव्हा अवेलेबल नव्हतं म्हणून सांगाल ते. तर मी हिला बोलले की आपण संध्याकाळी घरी ऑर्डर करूया. इथं माझ्यासाठी मी शाबू खिचडी ऑर्डर केले आणि हे मसाला डोसा केले ऑर्डर. मला शाबू खिचडी एवढं काय आवडलं नाही, एवढं टेस्टी नव्हतं, पण भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्ले मी. पण हे सांगत होते की मसाला डोसा छान होतं. मग ही रुसली होती, तिला कसं तर म्हणून त्यासाठी इडली सांबार मी ऑर्डर केले आणि ते तिने इथं. हे गाईज, हॉस्पिटलवरून घरी आले. हॉस्पिटलमध्ये मी काही जास्त शूट केले नाही आहे कारण तिथं सिया होती, तिला पण सांभाळायचं होतं आणि गर्दी पण खूप होती म्हणून तिथं मी शूट केले नाही. घरी आल्यानंतर आधी स्वयंपाक करून घेतले, नंतर बाकीचे सगळे कामे करून घेतले आणि आता तुम्हाला मी भेटते. डॉक्टर काय बोलले तर डॉक्टरना काही नाही, इन्फेक्शनमुळे ते झालेलं आहे. आधी आलेलं होतं ना त्याच्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं आहे, त्याच्यामुळे ते झाले तसं म्हणून बोलले. आणि क्रीम दिले, जे क्रीम आहे ते कंटिन्यू लावायला सांगितलेत आणि टॅबलेट जे आहे ते वाढवून दिलेत. अजून किती 7 दिवसाचं टॅबलेट वाढवून दिलेत. म्हणजे तसं पण बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे. आणि हे डाग जाण्यासाठी पण क्रीम दिलेलं आहे, तेच मी लावायले. पेन वगैरे आता काय होईना. सो असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.